तर बारामोटेची विहीर सातारा हे एक झाड आहे इथं वड्याचं. इथं आलोय आत्ता आम्ही. तर ह्याचं ॲक्च्युली महत्त्व म्हणजे शिवकालीन आहे आणि गुप्तहेर खात्याकडनं हे यूज व्हायचं. जे जे हेर होते गुप्तहेर खात्यातले ते सगळे इथं भेटायचे. इथं सगळी चर्चा व्हायची, खलबतखाना सगळं असायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मागं झाड आत्ता ओढ्याचं दाखवलं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता ओढ्याचं झाड आहे ऑब्व्हियसली, तर आजूबाजूला सगळं जेव्हा उन्हाळ्यात कोरडं असते, झाडं सुकलेली असतात, तेव्हा तेच इकडं हिरवगार ऑल सीझन हिरवगार असते. आणि तो एक म्हणजे आयडेंटिफिकेशन मार्क आहे. लांबून कुठूनही बघितलं तर दिसते की हां हे झाड इथं आहे म्हणजे विहीर इथं आहे. तर हे असं आहे शिवकालीन विहीर. हा पॅसेज आहे, इकडं पाणी आणि मेन विहीर तिथं आहे. तर हा टॉप व्ह्यू आहे. बारामोटेची विहीर याला काय म्हणतात तर इथं 3 मोठा, इथं 3 मोठा, इथं 3 मोठा आणि ते 3 मोठा, असं इथं 9 आहेत टोटल आणि तिथं 3. आणि तो जो तिथून आपण आता खालून पायऱ्या जे बघितल्या आणि इथून पॅसेज आलेला आहे तो ते इथं विहिरीपर्यंत मेन आलेला आहे. आणि खलबतखान्याकडे आत्ता आम्ही जाणार आहे, ते दाखवतो. तर हा खलबतखाना आहे ॲक्च्युली. इकडं मेन विहीर जी आत्ता आपण बघितली 9 मोठ्या इथं वर आहेत. दोन्ही साईडला इकडं पण एक रूम आहे, इथं पण एक रूम आहे आणि त्याच्या खाली पण अजून एक रूम आहे. ती आता पाण्याखाली आहे, पण जो मधला पॅसेज वे होता म्हणजे इथून खाली गेलं की ह्या पॅसेजपर्यंत ती रूम तिथे आहे दोन्ही. आणि हे पाणी नसतंय उन्हाळ्यात वगैरे, तर त्याच्या खाली अजून एक रूम आहे, तर तिथे पण जाता येते तळघरात. ते तळच गाठतो तो तिथे. आणि मेन विहीर ती आहे. तर खलबतखान्यात आता आम्ही याचे कॉलम्स बघत होतो. तर इकडं मारुती आहे, इकडं गणपती आहे आणि मेन म्हणजे इथं असे घोडसवार आहेत. आता आम्हाला कळत नाही आहे की हे ॲक्च्युली मावळे आहेत का काय, कारण हे तर एक्झॅक्ट असं वाटते की शिवाजी महाराजांचंच कोरीव चित्र आहे, घोड्यावरच आहे. इकडे हत्ती आहे. तर एकदम शाबूत एकदम असं कंडिशन आहे एक नंबर. तर वरती आलेलो आहे परत. तर अजून एक इंटरेस्टिंग थिंग आहे की आता या मोठ्यातनं पाणी काढलं म्हणजे बैलाला गाईला वगैरे हे करून पाणी उपसलं तर पाणी इकडून येऊन ह्याच्यात येणार, कलेक्ट होणार. इकडं गोमुख आहे, गोमुख थ्रू पाणी यातून जाणार आणि हा पाट आहे तिथपर्यंत जाणार पाणी. आणि ही जी लेवल बघायची, एवढी ॲक्युरेट लेवल आहे याची. तर ते तिथपर्यंत असं स्ट्रक्चर आणि ते जुनंच आहे. मे बी नंतर थोडं एखाद दुसरा दगड सिमेंटने लावला असेल पडलेला वगैरे, कारण तो तेवढाच सिंगल असल्यामुळे. पण हे असं एवढं ॲक्युरेट लेवल आहे. हे या गोमुखातून पाणी येणार त्या पाटात आलेलं, तिकडनं येऊन इकडून ह्या पाटातून असं फ्लो होणार. तर हा टॉप व्ह्यू आहे. लास्ट स्टोरी असेल ही बारामोट्याची. ही मेन विहीर, इथे पायऱ्यात आणि इथनं खाली पॅसेज आहे. तर इथे एक इंटरेस्टिंग थिंग आहे. हा दगड बघायचा, कॉर्नर काढला आहे तो यातूनच काढलेला आहे आणि दगडानं एवढा भारी स्लोप दिलेला आहे. हा टॉप आहे पोर्शन, दगडाने एवढा भारी स्लोप दिलेला आहे, याच्यात व्हिडिओमध्ये दिसत असेल असं. स्लोप काढायचं म्हणजे एवढं अवघड काम असते ते, पण आता ह्यानी दगडात दिलेलं आहे आणि शिवकालीन बांधकाम आहे. आता प्लस हे जे टॉप आहे इथं असं गादी आहे, अशी एक पाचाडला बघण्यात मिळते. पाचाडवाडा जो आहे तिथं खाली एक अशीच आहे, विहिरीजवळ एक अशी गादी आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसत होते. तर हे ते का नसावं, कारण एवढं मोठं स्ट्रक्चर जर गुप्तहेर खात्यासाठी पण होतं
जरी असेल तरी पण विश्राम करण्यासाठी ठिकाण वगैरे का नसावं शिवाजी महाराजांसाठी? एवढे दौरे असायचे त्यांचे, तर ही गादी का असू शकत नाही त्यांची? तर हा असाच एक प्रश्न पडला आम्हाला.